हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आला आहे. काही कारणामुळे ना मागचा 1 महिना मी व्हिडिओ टाकू शकला नाही. आता परत प्रयत्न करेल रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचे. तर इथं थोडे रोपटे घ्यायचे होते, तर त्यासाठी मी नर्सरीमध्ये आलेली आहे. व्हिडिओ आपला थोडा जुना आहे. व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, पर त्याच्यावरती काम करायचं होतं आणि ते वेळ मला मिळतच नव्हती. तर आता आवर्जून आज मी सर्व व्हिडिओचे काम हळूहळू करत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे असे फुलं आलेले आहे आणि मला काहीतरी असे फळं म्हणजे थोडे फळांचे आणि आपल्या थोडं भाजीपाला, मिरची, वांगी असं रोपटे घ्यायची होती. तर इथंच आमच्या घराच्या जवळ एक नर्सरी आहे, तिथं मी गेलेली होती. तर मिरच्यांचे रोपटे तर आहे, खूप छान होते, पण त्यांच्या किमती पण खूप जास्त होत्या. वांग्याचं पण रोपटं होतं, तर 200 रुपयांचं हे आहे रोपटं. जे आपल्याला मिरची दिसते, ढोंबळी मिरची आहे ही, कॅप्सिकम, तिचं 200 रुपये आहे. आणि हे वांगं जर तुम्ही बघू शकता, वांगं पण खूप छान आहे. मी पेरलेलं आहे आपल्या गार्डनमधले, इथलंच एक नेलेलं होतं. थोडं महाग आहे, पण छान येते ते. तर वांग्याची किंमत पण काहीतरी 400 रुपये होते. 4 युरो की काहीतरी असं होतं बघा. 6 युरो. त्याच्यानंतर 6 युरोची झुकनीची आहे, झुकनी आणि आपलं कुकुंबर. टोमॅटोची पण 6 युरो प्राईज होती. खूप महाग महाग मला वाटत होतं. मी थोडे बी असं घरामध्ये पण टाकलेले होते सीड्स, असंच आपल्या घरातलं टोमॅटो वगैरे, त्याचे पण छान रोपटे निघालेले होते. ते आपल्या गार्डनमध्ये मी लावलेले आहे, ते तुम्हाला दाखवतेच नंतर. आणि त्यानंतर ना हे बुके वगैरे असे बनवून देतात फुलांचे, गुलाबाची फुलं वगैरे. तर ते आतमध्ये त्यांचं पण असं त्यांनी एक शेड केलेलं आहे आणि त्यामध्ये गुलाबाचे फुलं ते उगवतात आणि विकतात पण तिथंच ते. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे हेल्दी त्यांचे फुलं आहे आणि थोडी थंडी असल्यामुळे ना त्यांना फुलांना शेड केलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर फुलं यांच्याकडे होते. काय होते ना, यांच्याकडून नेलं जेव्हा आपण बघतो रोपटे वगैरे, तेव्हा खूप छान वाटतात ते. आणि जेव्हा आपण घरी आणतो आणि काही दिवसानंतर त्यांची वाढ कमी होते आणि त्याच्यानंतर ते सुकायला सुरुवात होते, माहिती म्हणजे थोडं कंपोस्ट वगैरे, त्यांना खत वगैरे पाहिजे असते. पण गार्डनमध्ये मी भाजीपाला याच्यासाठीच उगवते की तो नॅचरल, कोणतंही केमिकल किंवा फवारणी न करता मला उगवायचा असतो. तर इथं तुम्ही बघू शकता आपली कामिनी पण आहे आणि कामिनीची किंमत आहे 5 युरो आणि याची युरो 2 युरोचं मला इथं झेंडूचे रोपटे मिळाले होते. तर मी ते घेऊन आले आणि थोडे आपले रोपटे पण बघितले फुलांचे, ते काही मला एवढे आवडले नाही. तर मी विचार केला की नंतर आपण दुसऱ्या नर्सरीमध्ये किंवा OBIमध्ये जाऊन बघूया. तिथं पण खूप छान आणि स्वस्तामध्ये आपल्याला रोपटे मिळतात. तर इथं खूप वेगवेगळ्या प्रकारची होती आणि खूप छान हेल्दी दिसत होती. पण मला भीती वाटत होती की इथून घ्यायचे आणि एवढ्या एवढ्या महागाचे घ्यायचे आणि घरी गेल्यानंतर ते नाही जगले तर मग खूप वाईट वाटते. तर इथंच मग थोडे जे मला वाटत होते झेंडूचे वगैरे 2-2 युरोचे मला मिळाले होते, ते मी घेतले. 2 युरो म्हणजे आपले लगभग 200 रुपयापर्यंत मला रोपटे मिळाले. तर इथं सर्व बुके तुम्ही बघू शकता, खूप छान छान ते बुके बनवतात आणि बुकेंची किंमत पण खूप छान छान असते. तर 2-3 रोपटे मी घेतलेले आहे झेंडूचे आणि एक वांग्याचं रोपटं घेतलेलं आहे. ते घेऊन आता आम्ही विचार केला की OBIमध्ये जायचं आणि मुलींना त्यांनी थोडे 1-2 फुलं असंच गिफ्ट करून दिलं. तर त्या खुश झालेल्या होत्या. त्यांना एक वेगळ्या कलरचा गुलाब दिसला. त्याला अदिती म्हणत होती की हा कसला गुलाब आहे, निळ्या कलरचा. तर तेच बघत होते की असे कसे फुलं असतात वेगवेगळे. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो OBIमध्ये. तर OBIमध्ये मला जसं पाहिजे होते तसे सर्व मला फुलं आणि जे रोपटे मला पाहिजे होते ते खूप छान किमतीमध्ये मिळाले होते आणि फ्रेश पण होते. तर तुम्ही इथं बघू शकता सेम रोपटे आहे आणि झेंडूचे बाकी पण बघितले तर सेम आहे, पण अर्ध्या किमतीमध्ये इथं मला मिळत आहे. तर मला जेवढे रोपटे पाहिजे होते तेवढे मी सर्व घेऊन घेतलेले आणि फ्रेश होते एकदम. कारण आता ऊन पण पडते ना, त्याच्यामुळे छान असे फास्ट ग्रो होते रोपट्यांची. तर मला 4-5 रोपटे घ्यायचे होते. फुलांची फुलं ना मस्त विंटरमध्ये पण जगून राहतात आणि समरमध्ये पण राहतात आणि फुलं त्यांचे कंटिन्युअस येत राहतात. म्हणून मी 5-6 रोपटे असे आपल्या गार्डनमध्ये, कुंड्यांमध्ये लावण्यासाठी त्याचे घेतलेले आहे, वेगवेगळ्या कलरचे. आणि कलर पण खूप छान होते, डार्क रेड कलर, पिंक कलर, पर्पल कलर, असे खूप छान छान कलर त्यामध्ये होते. आणि त्याचबरोबर OBIमध्ये इंडोर प्लॅन्ट पण खूप छान आणि स्वस्तामध्ये मिळतात. तेच मी बघत होते एखादं मला मिळेल, कारण की मनी प्लॅन्ट तर माझ्याकडे मोठा झालेला आहे. मला ॲलोवेरा बघायचा होता, पण OBIमध्ये मला ॲलोवेरा पण एवढा काही चांगला मिळाला नाही. तर थोडेफार मी बघितले, कुंड्या वगैरे पण बघितले
आणि यावर्षी ना OBIवाल्यांनी शेंगदाण्याचं रोपटं पण ठेवलेलं आहे आणि 1-2 दाण्यांचं त्यांनी रोपटं बनवलेलं आहे आणि किंमत तुम्ही बघू शकता 4.29 युरो आहे, म्हणजे लगभग 400 रुपयाचं ते रोपटं आहे. 2-3 दाणे त्यांनी 2च दाणे होते. गवती चहाचे रोपटे, त्याच्यानंतर पुदिना, वेगवेगळे रोपटे इथं होते, पण खूप महाग होते हे रोपटे, त्याच्यामुळे मग मी घेतले नाही. मी काय केलं होतं, जी आपली काडी मिळते ना गवती चहाची, मी आपल्या इंडियन शॉपमधून घेऊन आलेली होती आणि पाण्यामध्ये ठेवायची 5-6 दिवस. त्याला आपोआप छान असे कोंब फुटतात आणि कोंब फुटल्यानंतर मग ते आपल्याला मातीमध्ये लावायचं. मी तसंच केलं होतं आणि एकदम 50 सेंटला काहीतरी 2-3 काड्या त्या मिळतात 1 किलोला, तर ते घेऊन यायचे आणि पाण्यात ठेवल्यानंतर मस्त त्याचं रोपटं तयार होते. माझं खूप छान असं मस्त रोपटं त्याचं तयार झालेलं आहे. त्याचबरोबर इथं ना आपल्या गार्डनमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळे अवजारं पण आहे. तुम्ही बघू शकता, कुदळ आहे, फावडा आहे, जे काही आपल्याला पाहिजे असते ना गार्डनमध्ये सर्व इथं सामान मिळते. एवढं की खूप महाग असते, कारण की ते लोखंडाचं असल्यामुळे त्याची किंमत पण महाग असते. स्वस्त पण मिळते आणि महाग पण मिळते, दोन्ही आपल्याला इथं मिळून जातात छोटे मोठे. तर तेच मी बघत होते, काही जर आपल्याला पुढे चालून गरज वाटली. त्याचबरोबर OBIमध्ये आपल्याला सर्व ग्रिलचे भांडी, ग्रिलर आणि सोफा वगैरे जे गार्डनचं असतं ते सर्व मिळते. त्याच्यानंतर जी वीकली शॉपिंग असते ते करण्यासाठी आम्ही गेलो मार्केटमध्ये आणि इथं ना मशीन बघितली त्यांनी. आता एक मशीन ठेवलेली आहे, पायनॅपल घ्यायचं तिथूनच आणि त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर ते आपल्याला असे क्यूब करून देते, पण खूप वेस्ट पायनॅपल जाते, त्याच्यामुळे मला ते काही एवढं आवडलं नाही. घरी आल्यानंतर मुलींची डिमांड होते की आज आम्हाला पास्ता खायचा आहे, तर मुलींसाठी व्हाईट सॉसमधला मी पास्ता बनवत आहे. तर थोडं तूप टाकून 2 चम्मच मैदा मी छान असा तुपामध्ये भाजून घेतला. जसं आपण शिरा भाजून घेतो तसं मी थोडासा मैदा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे आणि गरम पाण्याबरोबर थोडं दूध पण टाकणार आहे. थोडं दूध आणि थोडं गरम पाणी, आधी पाणी टाकून घ्यायचं, नंतर पाणी छान मिक्स झाल्यानंतर हळूहळू दूध टाकत आपलं कढीसारखं हलवत राहायचं, जेणेकरून जे आपलं दूध आहे ते फाटणार नाही. तर अंदाजे मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. जेवढं पाणी घेतलं तेवढं दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं 1 मिनिट मिक्स करून घ्यायचं छान. जो आपला आपण मैदा यूज केलेला आहे त्याच्या गाठा न होता छान असा त्याचा सॉस तयार झाला पाहिजे क्रीमी. तर थोडे हर्ब्स मी टाकून घेतले, आपलं सिम्पल आपले ऑर्गेनो वगैरे जे माझ्याकडे होते ते मी टाकून घेतलेले आहे आणि छान मिक्स केलेले आहे. त्याचबरोबर मी थोडेसं आपले ब्लॅक पेपर पण टाकून घेतलेले आहे. व्हेजिटेबल्स थोडे टाकून घेतलेले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथं माझ्याकडे थोडे फ्रोझन होते तेच मी यूज करत आहे, कारण की खूप उशीर झाला होता असाही. आणि त्याच्यानंतर मग जे घरामध्ये होतं ते मी पटापट घेऊन मुलींसाठी पास्ता बनवला. आणि सर्वात लास्टमध्ये मी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ. नंतर याच्यासाठी टाकलेलं आहे की जे आपलं दूध आणि ते मैदा वगैरे सर्व ते दुधामुळे फाटू नये म्हणून. तर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आपल्याला आता काय करायचा, जो सॉस आहे तो थोडा थिक होऊ द्यायचा, त्याला थोडा शिजू द्यायचा आहे. तर कढीसारखं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, जेणेकरून त्यामध्ये गाठा पण होऊ नये आणि आपलं जे दूध आहे ते फाटू पण नाही. इकडे पास्ता मी उकडून ठेवलेला होता, थोडं पाण्यामध्ये तेल वगैरे मीठ टाकून उकडून बाजूला ठेवलेला होता. तर इथं पास्ता आता टाकून घेतलेला आहे आणि 2 छोटे चम्मच मी इथं मेयोनीज यूज करत आहे. तर हे माझं वेगन मेयोनीज आहे. तुम्ही क्रीम पण यूज करू शकता आवडीनुसार. फक्त आपला जो पास्ता आहे त्याची चव एक वेगळी येते आणि क्रीमीनेस तो होतो. त्याबरोबर तुम्ही यामध्ये मुलांसाठी चीज पण आवडीनुसार टाकू शकता. तर आता छान मी मीडियम फ्लेमवरती आपलं जे पास्ता आणि सॉस आहे तो मिक्स होऊ दिला, छान शिजू दिला आणि तुम्ही बघू शकता आपला जो सॉस आहे त्याचा पण कलर चेंज झालेला आहे आणि थिक झालेला आहे. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर तो आणखी थिक होतो. तर
मिनिट शिजवल्यानंतर आता मी मुलींना देत आहे आणि खूप झटपट असा बनतो. सर्व रेडी असलं ना की एकदम 10 मिनिटामध्ये आपला पास्ता तयार होतो. इकडे उकडायला ठेवायचं, इकडे त्याच्यानंतर भाजी वगैरे सर्व कट करून ठेवायची. तर 5-10 मिनिटामध्ये आपला पास्ता तयार होतो. आज त्यांची डिमांड पूर्ण झाल्यामुळे त्या पण खुश आहे आणि मस्त पास्ता एन्जॉय करत आहे. चवीला खूप छान झालेला होता. झटपट बनतो आणि चवीला पण मुलं पण खुश होऊन जातात. बाहेरचा खाल्ल्यापेक्षा घरचा कधी पण चांगला. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा होता. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.